जिंदगी किती बी झंड ना असो, पण घुमणं फिरणं कधी बंद नाही झालं पाहिजे. हाय गाईस, तर मी आहे आधी आणि आज माझ्या दिवसाची सुरुवात झाली माझ्या मम्मीच्या शिवाय ऐकण्यापासून. हो, ते रोजच ऐकायला लागते कारण मी उशिरा झोपून उठतो. मग घरचे थोडेसे कामं करून अंगपाय झुंचानी रेडी झालो आणि मग नाही का आमच्या टीव्हीवर लापता लेडीज पिक्चर लागलं होतं, तो पिक्चर पाहिलो. मग मला जायचं होतं थोडंसं कामासाठी बाहेर. तसं तर मी बाहेर कामासाठी आलो होतो, पण मला घुमायला जास्तच आवडते म्हणून मग आम्ही गेलो होतो गार्डनमध्ये. तर पहिल्या गार्डनमध्ये गेलो तर हा बंदच होता. म्हणलं कोई ना, दुसरे गार्डन में जाएंगे. दुसऱ्या गार्डनमध्ये एंट्री केल्याबरोबरच मला कपल दिसले. म्हणलं भाई, हे लोक का मला जलवासाठीच उभे होते का? इनको इग्नोर करके हम थोड़ा सा आगे चलते हैं, कारण यांना पाहून तर आपल्याला जलन सुनणारी, बाकी काही नाही. ह्या गार्डन कडून नदी पण दिसते, तलाव सॉरी ह्या तलावाचा व्ह्यू पण बहुत जबरदस्त होता ना. लोक इथं बोटवर मासा पकडत होते शायद, माहिती नाही मला. पहा आता थोडासा व्ह्यू एन्जॉय करत होतो तर दुसरे पण कपल दिसले. असं वाटत होतं का हा गार्डन कपल पॉईंट बनलाय. मग थोडंसं समोर गेलो तर ही तिथली नाही का माझ्या अंगावर बसली होती. ते इले हातावर पकडायसाठी कोशिश केलं होतं, हे हातावर ठेवता बरोबर उडून गेली. ते बिमार होती शाळेत फिरली. आणि मी गार्डनमध्ये फोटोशूट करायसाठी गेलो होतो, पण जिथं फोटो काढायची जागा आहे तिथं कपल्स लोक बसले होते. त्यांना हकलून आणि मी तर नाही बसू शकत होतो. मग आम्ही आलो डिश खायला. आणि तसं पण आम्ही उमरेडले आलो होतो, काही ना काही खाणं जरुरी राहते. मग माझ्या मम्मीसाठी नाश्ता घेतलो आणि हा भूताला घेऊन घरी गेलो. घरी आलो तर हा गाडीवर येऊन बसला होता. मग काय आले पण थोडंसं एक चक्कर मारून आणलो, कारण त्याला गाडीवर फिरायला बहुत जास्त आवडते. घरी आल्यावर पण तो गाडी थांबल्यावर बी गाडीवरून उतरायचे नाव नाही घेत होता. तर आजसाठी एवढंच, भेटू उद्या, बाय.